Hello everyone, how are you? I hope all of you are very well. This is our lecture number 8 and this lecture is very important for you because we have going to learn verb. This chapter are very important in English. English मध्ये हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. हा चॅप्टर जर आपण व्यवस्थित शिकलो तर आपण 90% इंग्लिश कव्हर केली असंही आपण म्हणू शकतो. ओके, या चॅप्टरमध्ये म्हणजे व्हर्बमध्ये आपण कधी कधी छोट्या छोट्या चुका करत असतो. ह्या चुका आपल्या कुठे होतात आणि याचे टाइप्स काय आहे याबद्दल आपण डिटेल आता ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. आणि व्हर्ब असा एक पार्ट आहे जो सेंटेन्समध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. बिकॉज एक सेंटेन्स जर आपल्याला तयार करायचा आहे तर त्या ठिकाणी व्हर्ब हा खूप आवश्यक आहे. म्हणून हा चॅप्टर तुम्हाला शिकणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघायचा आहे. नवीन आपण काही ट्रिक्स शिकणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि जेव्हा आपण सेंटेन्स मेक करणार आहे, सेंटेन्स तयार करणार आहे, तेव्हा कोणत्या प्रकारचं व्हर्ब तिथे आपण यूज करणार आहे हे पण तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल. ओके, सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. इथे व्हर्ब म्हणजे क्रियापद आहे. आता क्रियापद ह्या शब्दावरून तुम्ही असं लक्षात घ्या की क्रिया करणारा वर्ड, जिथे काही एखादी क्रिया होते त्यालाच आपण व्हर्ब म्हणत असतो. व्हॉट इज अ व्हर्ब? अ व्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस व्हॉट अ सब्जेक्ट डू ऑर इज. ओके, सब्जेक्ट म्हणजे एखादा सेंटेन्स मधला कर्ता म्हणजे काम करणारा एखादा कोणीही असो तो म्हणजे सब्जेक्ट. सो व्हर्ब हा आपल्याला काय सांगतो की त्या सेंटेन्स मधला सब्जेक्ट हा काय करत आहे, कोणती क्रिया करत आहे. ठीक आहे, नेक्स्ट डेफिनेशन आहे अ व्हर्ब इज अ वर्ड दॅट शोज अन ॲक्शन ऑर अ स्टेट. व्हर्ब हा असा वर्ड आहे तो त्या सेंटेन्स मधली ॲक्शन आणि स्टेट आपल्याला सांगतो. ॲक्शन म्हणजे कृती, त्या सेंटेन्स मध्ये काय कृती चालू आहे हे आपल्याला सांगतो व्हर्ब. आणि त्या सेंटेन्सची स्थिती म्हणजे स्टेट ही आपल्याला सांगतो. हे आपण पुढे 1 बाय 1 शिकणारच आहे. फक्त आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं आहे, व्हर्ब हा आपल्याला सेंटेन्स तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचा वर्ड आहे आणि व्हर्ब शिवाय सेंटेन्स तयार होऊच शकत नाही. आणि व्हर्ब आपल्याला हे सांगतो की सेंटेन्स मधला सब्जेक्ट हा काय काम करत आहे किंवा त्याची पोझिशन काय आहे. अंडरस्टँड? सो आता आपण काही असे टाइप्स बघणार आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे. सो इथे बघा, व्हर्ब्सचे मेन 2 पार्ट्स येत असतात. फर्स्ट पार्ट आहे ॲक्शन व्हर्ब्स, सेकंड आहे स्टेट व्हर्ब. ॲक्शन व्हर्बलाच आपण डायनॅमिक व्हर्ब म्हणत असतो आणि स्टेट व्हर्बला स्टॅटिव्ह व्हर्ब असं म्हणत असतो. जर आपल्याला एक्झाममध्ये हे वर्ड आले, ॲक्शन वर्ड कॉमन वर्ड झालेला आहे. आता जर डायनॅमिक वर्ब्स आपल्याला आयडेंटिफाय करायला सांगितले की आयडेंटिफाय द डायनॅमिक वर्ब, तर आपण काय फाईंड करणार? ॲक्शन व्हर्बच फाईंड करणार आहे. आणि जर आपल्याला म्हटलं आयडेंटिफाय द स्टॅटिव्ह व्हर्ब्स तर आपण स्टेट व्हर्ब आयडेंटिफाय करणार आहे. ओके, सो ॲक्शन व्हर्ब काय असतात, स्टेट व्हर्ब काय असतात हे आता डिटेलमध्ये बघणार आपण. ॲक्शन व्हर्ब म्हणजे असे व्हर्ब जे फिजिकल ॲक्टिव्हिटी और प्रोसेस आपल्याला दाखवतात. कोणतीही एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी जर आपल्याला वर्डमधून दिसत असेल तर तो म्हणजे ॲक्शन व्हर्ब. ओके, फॉर एक्झाम्पल आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जाते. मी शाळेत जाते ही एक क्रिया आहे, ॲक्शन दिसत आहे तिथे. फॉर एक्झाम्पल रोहन कुक्स फूड. रोहन स्वयंपाक करतो किंवा अन्न शिजवतो असं आपण म्हणू शकतो. तिथे एक ॲक्शन दिसते, काहीतरी काम करत आहे ना, काहीतरी काम हे शो होत आहे त्याच्या कृतीमधून. तिथे आपल्याला दिसते ॲक्शन व्हर्ब म्हणजे गो आणि कुक्स हा एक ॲक्शन व्हर्ब आहे. याच्याच कंपॅरिझनमध्ये स्टेट व्हर्ब्स आपण बघितलं तर सिच्युएशन, नॉन ॲक्शन व्हर्ब असतात. सिच्युएशन म्हणजे स्थिती, त्या सेंटेन्समध्ये स्थिती दाखवत आहे, सब्जेक्टची स्थिती काय आहे. फॉर एक्झाम्पल आय हॅव 3 पेन्स. माझ्याकडे 3 पेन आहेत. हे मी सांगितलं की माझ्याकडे 3 पेन आहे, बट तिथे कोणत्याही प्रकारची ॲक्शन शो होत नाही आहे. मी फक्त म्हटलं की माझ्याकडे 3 पेन्स आहेत. सो हॅव हा स्टेट व्हर्ब आहे. रोहन सीम्स हॅपी. रोहन हा आनंदी दिसतोय, खुश दिसत आहे. रोहन सीम्स हॅपी, रोहनच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. इथे सीम आहे तर रोहन काही कृती करत आहे का त्या ठिकाणी? कोणत्याही प्रकारे रोहनकडून कृती होत नाही, ॲक्शन होत नाही आहे. फक्त रोहनच्या चेहऱ्यावर मला खुशी दिसत आहे म्हणून मी म्हटलेलं आहे की रोहन सीम्स हॅपी. ओके, सो इथे आपल्याला एक स्टेट दाखवत आहे जिथे कोणत्याही प्रकारची ॲक्शन होत नाही, तो म्हणजे स्टेट व्हर्ब किंवा स्टॅटिव्ह
वर्ब. ओके, आय लाईक मँगोज, मला मँगोज आवडतात, मला आंबे आवडतात. आपण असं म्हणतो जे आपल्याला आवडते ते आपण आय लाईक म्हणत असतो. सो त्या तिथे कोणतीही कृती दिसत नाहीये, फक्त इथे एक सेंटेन्स तयार झालेला आहे, हा म्हणजे स्टेट व्हर्ब. आता तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालेलं असेल की ॲक्शन व्हर्ब आणि स्टेट व्हर्ब म्हणजे काय असतात. फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे की ॲक्शन व्हर्ब म्हणजे ज्या व्हर्बमध्ये आपल्याला काहीतरी कृती दिसत आहे, काहीतरी कृती होताना दिसत आहे, तो म्हणजे ॲक्शन व्हर्ब. आणि स्टेट व्हर्ब म्हणजे तिथे आपल्याला पोझिशन दिसत आहे, कोणत्याही प्रकारची कृती दिसत नाही, आपल्याला फक्त तिथे सिच्युएशन दिसते आणि हे नॉन ॲक्शन व्हर्ब असतात. ओके, आणखी डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. कॅन बी यूज्ड इन ING फॉर्म. आता ॲक्शन व्हर्ब आणि स्टेट व्हर्ब यांना आपण कसं ओळखायचं, आणखी एक मेथड आहे इथे. कॅन बी यूज्ड इन ING फॉर्म. ॲक्शन व्हर्बला आपण ING फॉर्ममध्ये राईट करू शकतो, बट स्टेट व्हर्बला आपण ING फॉर्ममध्ये राईट करू शकत नाही. कॅन नॉट बी यूज्ड इन ING फॉर्म. ओके, फॉर एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, आय ॲम गोईंग टू स्कूल. इथे आपण आय गो टू स्कूल हे सेंटेन्स घेतलेलं आहे. आय गो टू स्कूल, गो म्हणजे जाणे, जाण्यावरून आपल्याला काहीतरी क्रिया समजत आहे की तिथे शाळेमध्ये जात आहे मी. ओके, जाण्यावरून क्रिया समजत आहे म्हणून हे ॲक्शन व्हर्ब आहे. तर इथे या ॲक्शन व्हर्बला आपण ING लावून पण सेंटेन्स तयार करू शकतो. आय ॲम गोईंग टू स्कूल, गोईंग म्हणजे जात आहे, क्रिया चालू आहे. आय एम गोईंग टू स्कूल, मी शाळेमध्ये जात आहे, याला आपण ING लावून एक वाक्य तयार करू शकतो. ओके, रोहन इज कुकिंग फूड. इथे बघितलं होतं रोहन कुक्स फूड, रोहन स्वयंपाक करतो किंवा अन्न शिजवतो. तर इथे काय आहे, रोहन इज कुकिंग फूड, रोहन स्वयंपाक करत आहे. ठीक आहे, म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की ॲक्शन व्हर्बमध्ये आपण ING लावू शकतो, स्टेट व्हर्बमध्ये ING आपण लावू शकत नाही. जर समजा आपण स्टेट व्हर्बमध्ये ING लावून सेंटेन्स तयार करून बघितले तर कसे येतील बघा. आय ॲम लाईकिंग मँगोज. सो हे सेंटेन्स चुकीचं आहे. आय लाईक मँगो. ओके, आपण लाईकला ING लावून हे सेंटेन्स तयार करू शकत नाही. का ING लावू शकत नाही आपण, कारण हे फक्त स्टेट व्हर्ब आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची ॲक्शन आपल्याला दिसत नाही. ज्या सेंटेन्समध्ये, ज्या व्हर्बमध्ये आपल्याला ॲक्शन दिसून येते, काहीतरी कृती होत आहे, तिथे काम होत आहे, तिथेच आपण ING यूज करू शकतो. इथे कोणत्याही प्रकारचं वर्क होत नाही, काम होत नाही, इथे फक्त म्हटलेलं आहे आय ॲम लाईकिंग मँगोज. ओके, सो नेक्स्ट बघा सेंटेन्स, रोहन इज सीमिंग हॅपी. इथे आपण बघितलं होतं रोहन सीम्स हॅपी, रोहन सीमिंग हॅपी असं आपण म्हणू शकत नाही, कारण इथे ॲक्शन दिसतच नाही आहे. कोणती ॲक्शन जर असेल तरच ING येतो. आय एम हॅव्हिंग 3 पेन. हॅव्हिंग हे इथे यूज करणं टोटल चुकीचं आहे. आय हॅव 3 पेन हे सेंटेन्स इथे करेक्ट असणार आहे, हे सेंटेन्स चुकीचं आहे. ओके, जर समजा आता आपण कोणाला भेटलो, एखाद्या मुलीला आपण भेटलो, तर आपण काय म्हणणार, यू आर लुकिंग ब्युटिफुल. हे सेंटेन्स पण इथे चुकीचं आहे. आपण असं म्हणू शकत नाही यू आर लुकिंग ब्युटिफुल, तू छान दिसत आहे, हे सेंटेन्स आपण म्हणायचं नाही. यू लुक ब्युटिफुल अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. यू लुक ब्युटिफुल, यू लुकिंग ब्युटिफुल असं आपण म्हणू शकत नाही, बिकॉज तिथे ॲक्शन नाही. ठीक आहे, मग तुम्हाला इथे कंपॅरिझन थ्रू कसं लक्षात ठेवायचं आहे, तर ॲक्शन व्हर्ब आणि स्टेट व्हर्ब. ॲक्शन व्हर्ब म्हणजे ज्या व्हर्बमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी, काहीतरी प्रोसेस होत आहे, काहीतरी काम होत आहे, ती म्हणजे ॲक्शन व्हर्ब. स्टेट व्हर्ब म्हणजे जिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲक्शन दिसत नाही, ते म्हणजे स्टेट व्हर्ब. आणि आणखी दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की ॲक्शन व्हर्बला आपण ING लावून सेंटेन्स तयार करू शकतो, बट स्टेट व्हर्बला आपण ING लावून सेंटेन्स तयार करू शकत नाही. का यामध्ये ING लावू शकत नाही, कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ॲक्शन आपल्याला दिसत नाही. ओके, आय होप तुमचे डाऊट्स मी व्यवस्थित क्लिअर करत आहे. ओके, काही तुम्हाला क्वेरीज असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. सो एव्हरीवन, आता आपण असा पार्ट शिकणार आहे जो की मोस्ट इम्पॉर्टंट आहे व्हर्ब चॅप्टरमधील. दिस इज द टाइप्स ऑफ व्हर्ब्स. तसं तर व्हर्ब चॅप्टरच खूप महत्त्वाचा आहे इंग्लिश शिकण्यासाठी, बट हा टाईप व्हर्बमधील आणखी इम्पॉर्टंट आहे. यामध्ये 2 टाईप्स आहे व्हर्बचे. फर्स्ट आहे हेल्पिंग व्हर्ब अँड सेकंड आहे मेन व्हर्ब. ओके, हेल्पिंग व्हर्ब हे 16 आहेत आणि मेन व्हर्ब हे 1000 पेक्षा जास्त इथे आहेत. सो हेल्पिंग व्हर्ब या हेल्पिंग वर्ड वरूनच आपल्याला समजतंय की सहाय्यक क्रियापद.
क्रियापदाला म्हणजेच व्हर्बला सहाय्य करणारा, हेल्प करणारा व्हर्ब म्हणजे हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. सो इथे लक्षात घ्यायचं आहे, हेल्पिंग व्हर्बला आपण ऑक्झिलरी व्हर्ब पण म्हणतो आणि मेन व्हर्बला लेक्सिकल व्हर्बही आपण म्हणतो. जर तुम्हाला ऑक्झिलरी आणि लेक्सिकल असे जर तुम्हाला इथे एक्झाममध्ये वर्ड आले की आयडेंटिफाय द ऑक्झिलरी व्हर्ब, आयडेंटिफाय लेक्सिकल व्हर्ब, तर तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब आणि लेक्सिकल व्हर्ब म्हणजेच मेन व्हर्ब. ओके, सो आता वन बाय वन आपण कंपॅरिझन थ्रू इथे शिकणार आहे हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब काय असतात. तर केअरफुली तुम्हाला बघायचं आहे, व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे, तेव्हाच तुम्ही व्हर्ब चॅप्टर हा डिटेलमध्ये शिकू शकणार आहे. ओके, तर बघा हेल्पिंग व्हर्बमध्ये हेल्प द मेन व्हर्ब. मेन व्हर्बला हेल्प करणारा व्हर्ब म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब. हेल्पिंग व्हर्ब टेल्स अस टू टेन्स ऑफ द सेंटेन्सेस. सेंटेन्स जर आपण एखादा म्हटला तर त्या वाक्याचा टेन्स काय आहे, त्या वाक्याचा काळ काय आहे हे आपल्याला कशावरून समजतं, हेल्पिंग व्हर्बवरून समजतं. ठीक आहे, तर ते कसं प्रकारे आपल्याला समजू शकणार आहे हे जेव्हा आपण टेन्स चॅप्टर शिकणार आहे तेव्हा आपल्याला डिटेलमध्ये समजलं जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की हेल्पिंग व्हर्बमुळे आपल्याला सेंटेन्सचा टेन्स माहिती होतो. नेक्स्ट आहे मेक नेगेटिव्ह. या हेल्पिंग व्हर्बवरूनच आपण सेंटेन्स नेगेटिव्ह तयार करू शकतो. आणि मेक इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह म्हणजे इथे क्वेश्चन तयार करणे. क्वेश्चनचे सेंटेन्सेस जे आहे ते आपण क्वेश्चनमध्ये तयार करू शकतो ह्या हेल्पिंग व्हर्बवरून. ओके, सो हे काही पॉईंट्स आहे लक्षात ठेवण्यासारखे. मेन 4 पॉईंट्स आहे, हे 4 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. नेक्स्ट जर आपण इथे मेन व्हर्ब बघितलं तर शो, ॲक्शन अँड स्टेट. मेन व्हर्ब आपल्याला ॲक्शन आणि स्टेट शो करतात त्या सेंटेन्सची. हॅव देअर ओन मिनिंग. यांचं स्वतःचं एक मिनिंग आहे. ओके, म्हणजे ह्यांना अर्थपूर्ण सेंटेन्सेस तयार करतात हे मेन व्हर्ब. बट हॅव नो मिनिंग ऑन देअर ओन. जर आपण हेल्पिंग व्हर्बमध्ये बघितलं तर हेल्पिंग व्हर्बला स्वतःचं काहीही अस्तित्व नाही, स्वतःचं काहीही त्यांना मिनिंग नाही. जेव्हा ते मेन व्हर्बच्या सोबत आले तेव्हाच ते वाक्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. बट हेल्पिंग व्हर्ब हे वाक्यामध्ये स्वतंत्र कधीही येणार नाही, म्हणून त्यांना स्वतःचं काहीही अस्तित्व नाही वाक्यामध्ये. जेव्हा ते मेन व्हर्बच्या सोबत येतील तेव्हाच ते मिनिंगफुल बनणार आहे. अंडरस्टँड? जसं की फॉर एक्झाम्पल इथे मी एखादा सेंटेन्स तुम्हाला बनवून दाखवते. आय कॅन, CAN, कॅन हा हेल्पिंग व्हर्ब आहे. आय कॅन म्हटलं तर मी शकते. कॅन म्हणजे शकणे. मी शकते, पण काय शकते, मी काय करू शकते. जर या समोर मी डान्स लिहिलं तर हा मीनिंगफुल होणार आहे. आय कॅन डान्स, मी डान्स करू शकते. ओके, आय कॅन डान्स. बट मी इथे डान्स राईट नाही केलं तर काय होणार, आय कॅन. फक्त आय कॅन, आय कॅन म्हणजे काहीही मिनिंग होणार नाही. आय कॅन, मी शकते, पण काय करू शकते. तर या समोर, या कॅनच्या समोर जर मेन व्हर्ब आलं तर डान्स म्हटलं तर आय कॅन डान्स. रीड, रीड म्हटलं तर आय कॅन रीड, मी वाचू शकते. आय कॅन राईट, म्हणजे या हेल्पिंग व्हर्बच्या समोर मेन व्हर्ब यायलाच पाहिजे, तेव्हाच त्यांचं वाक्यामध्ये काही ना काही अस्तित्व असणार आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजत आहे. ओके, सो आता इथे जर मी हा कॅन नाही लिहिला, कॅन लिहिला नाही तरीही एक परिपूर्ण वाक्य होणार आहे. हा कॅन मी इथे लिहत नाही तर काय होणार, आय डान्स, म्हणजे मी डान्स करू शकते असंही म्हणू शकतो आपण. याचं मिनिंग आय रीड, मी वाचू शकते. इथे आपण कॅन नाही राईट केला तरीही चालेल. बट हेल्पिंग व्हर्ब हे व्हर्बला, मेन व्हर्बला हेल्प करण्यासाठी सेंटेन्समध्ये येत असतात. अंडरस्टँड? नेक्स्ट आता इथे आपण बघणार आहे काही टाईप्स, हेल्पिंग व्हर्बचे काही टाईप्स आणि मेन व्हर्बचे काही असे इम्पॉर्टंट टाईप्स आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. सो ते आपण बघणार आता. बघा इथे मेन व्हर्बचे काही टाईप्स आहे. मेन व्हर्बचे टाईप्स आहे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. आणि इथे हेल्पिंग व्हर्बचे टाईप्स आहे प्रायमरी व्हर्ब्स, मॉडेल व्हर्ब्स आणि यामध्ये आहे सेमी मॉडेल व्हर्ब्स. प्रायमरी, मॉडेल अँड सेमी मॉडेल व्हर्ब्स हे पूर्ण हेल्पिंग व्हर्बचे टाईप इथे आपल्याला दिसून येतात. आणि हे मेन व्हर्बचे 2 मेन टाईप्स आहेत. ओके, वन बाय वन आपण एकदम छान पद्धतीने शिकणार आहे. काहीही घाई न करता लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, आणि हे लक्षात ठेवणे खूप इझी आहे. ओके, पुढे आपण यांना सेंटेन्समध्ये यूज करणार आहे, त्यामुळे तुम्हाला आणखी डिटेलमध्ये समजून जाणार.
सो इथे प्रायमरी व्हर्ब बघा, हेल्पिंग व्हर्बमध्ये प्रायमरी, मॉडेल आणि सेमी मॉडेल असे व्हर्ब्स येत असतात. सो टोटल हेल्पिंग व्हर्ब्स किती आहे? 16. त्या 16 हेल्पिंग व्हर्बपैकी 3 प्रायमरी व्हर्ब आहे, 10 मॉडेल व्हर्ब आहे आणि 3 सेमी मॉडेल व्हर्ब आहे. 10 + 3 13, 13 + 3 16. अशा प्रकारे हे ऑल 16 व्हर्ब्स इथे आपल्याला दिसून येतात. सो बघा इथे 3 प्रायमरी व्हर्ब्स आहे, तर कोणते कोणते आहे? बी, डू, हॅव. ओके, बी, डू, हॅव हे प्रायमरी आहे. इन सम केसेस बी, डू, हॅव आर यूज्ड ॲज मेन व्हर्ब. हेही तुम्हाला एक इथे लक्षात ठेवायचं आहे की काही काही केसेसमध्ये आपण कोणत्या कोणत्या सेंटेन्समध्ये आपण हे बी, डू, हॅव हे व्हर्ब ॲक्च्युली मेन व्हर्ब म्हणूनही यूज करू शकतो. ओके, सो यांचे पण काही फॉर्म्स येत असतात, यांचे पण फॉर्म्स आहे पुढे, ते आपण व्हिडिओमध्ये शिकणारच आहे. ठीक आहे, हे बघा नेक्स्ट आहे मॉडेल्स. मॉडेल्स व्हर्ब काय येतात? मॉडेल्स व्हर्ब कॅन, कुड, मे, माइट, विल, वुल्ड, शॅल, शुल्ड, मस्ट, ऑट, टू. अशा प्रकारे हे मॉडेल्स व्हर्ब आहे. आणि आपण वरती एक सेंटेन्स बघितलेला आहे, एक पॉइंट बघितलेला आहे की हेल्पिंग व्हर्ब मुळे आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करू शकतो, म्हणजे क्वेश्चन तयार करू शकतो. तर हेच ते व्हर्ब असे आहे ज्यांमुळे आपण क्वेश्चन तयार करू शकतो. अंडरस्टँड? इथे बघा आता सेमी मॉडेल्स. सेमी मॉडेल हे 3 आहेत. नीड, डेअर, यूज टू. नीड, डेअर, यूज टू हे आपण पार्टली हेल्पिंग व्हर्बही म्हणू शकतो किंवा कधी कधी यांचा आपण मेन व्हर्ब म्हणूनही वापर करत असतो. प्रायमरी व्हर्ब आणि सेमी मॉडेल व्हर्ब्स यांना आपण कधी कधी मेन व्हर्ब म्हणूनही वापर करत असतो यांचा. ओके, तर हे झाले आता इथे हेल्पिंग व्हर्बचे काही टाइप्स. ओके, आता आपण मेन व्हर्बचे जे मेन टाइप्स आहे ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह हे शिकणार आहे. तर ट्रान्झिटिव्ह मध्ये काय आहे? टेक अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे की एखादं सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट अशा 3 प्रकारचे टाइप्स असतात. तर व्हर्ब्स तर आपण इथे शिकतच आहे. सब्जेक्ट म्हणजे त्या सेंटेन्समधला कर्ता, करणारा, क्रिया करणारा, म्हणजे तो कोण असतो? तो असतो सब्जेक्ट. ओके, आता इथे ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर कर्म, त्या सेंटेन्समध्ये काय काम होत आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट. तर ज्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट असतो तो म्हणजे ट्रान्झिटिव्ह आणि ज्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट नसतो तो म्हणजे इनट्रान्झिटिव्ह. ओके, तर डझंट टेक अ डायरेक्ट ऑब्जेक्ट, यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट नसतो, यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. एखादा सेंटेन्स घ्यायचं म्हटलं तर आपण कसं घेणार? ही किल्ड. ही किल्ड म्हणजे त्याने मारले. बट आता किल म्हणजे मारणे आहे हे आपल्याला माहिती आहे. काय मारले? इथे सेंटेन्स मिनिंगफुल झालेला आहे का? काय मारले? अ डिअर म्हणजे हरिण मारले. आता इथे हा हरिण जो मारले आहे, हरिण हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे इथे, म्हणून इथे हे ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स झालेला आहे. जर आपण म्हटलं आय सॉ ॲन एलिफंट, ही हॅज अराइव्ह, तो इथे आला. तर अशा प्रकारे आपण हे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह सेंटेन्सेस आयडेंटिफाय करू शकतो. बट तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, मेन व्हर्बमध्ये किती टाइप्स आहे? ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्हमध्ये आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ शकतो, बट इनट्रान्झिटिव्हमध्ये ऑब्जेक्ट घेत नाही. ज्या सेंटेन्सेसमध्ये ऑब्जेक्ट नाही आहे तो म्हणजे इनट्रान्झिटिव्ह, आणि यांना मराठीमध्ये आपण अकर्मक क्रियापद म्हणतो. ओके, अकर्मक क्रियापद. आणि ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद. ओके, हे कधीतरी तुम्ही ऐकलेलं असेल आय होप. सकर्मक आणि अकर्मक क्रियापद आपण मराठीमध्ये कधीतरी ऐकलेलंच असेल, म्हणजे तेच असतात. सकर्मक म्हणजे ट्रान्झिटिव्ह आणि अकर्मक म्हणजे इनट्रान्झिटिव्ह. ओके, सो आता तुमच्या डिटेलमध्ये लक्षात बसलेलंच असणार आहे. तरीही एकदा आपण रिवाईज करून घेणार आहे. याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्बमध्ये किती पार्ट येतात? हेल्पिंग व्हर्बमध्ये प्रायमरी, मॉडेल आणि सेमी मॉडेल्स असे पार्ट्स येत असतात. आणि प्रायमरीमध्ये बी, डू, हॅव असे पार्ट्स आहे. ह्याचे पुढे खूप सारे फॉर्म्स येत असतात. हे फॉर्म्स आपण व्हिडिओच्या लास्टमध्ये शिकणार आहे. आणि मॉडेल्समध्ये हे सर्व फॉर्म्स येतात आणि ह्या फॉर्म्समुळे आपण सेंटेन्सेस, क्वेश्चन मार्कचे सेंटेन्सेस तयार करू शकतो. मेक इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस या फॉर्ममध्ये तयार करू शकतो. नेक्स्ट आहे सेमी मॉडेल. सेमी मॉडेल हे कधी कधी आपण मेन व्हर्बमध्ये यूज करतो, कधी कधी हेल्पिंग व्हर्बमध्ये यूज करत असतो. ओके,
खूप इझी आहे, फक्त तुम्हाला कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचं आहे आणि ज्या नोट्स इथे राईट केलेल्या आहे ह्या नोट्स तुम्ही पण राईट करून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुम्ही एक नजरही फिरवली या नोट्सवरून, एक नजर तुम्ही पाहिलं वाचलं याला तरीही तुम्हाला इझिली लक्षात राहणार. ओके, सो नेक्स्ट पार्ट घेणार आहे आता युजेस ऑफ मॉडेल्स. जे आपण इथे मॉडेल्स बघितलेले आहे हे मॉडेल्स आपण सेंटेन्सेसमध्ये कशा प्रकारे यूज करू शकतो हे आपण इथं शिकणार आहे. ओके, सो एव्हरीवन, आता इथे आपण असे काही सेंटेन्सेस बघणार आहे ज्यामध्ये आपण मॉडेल व्हर्ब यूज करणार आहे. सो फर्स्ट इथे आता घेतलेला आहे कॅन कुल्ड. कॅन म्हणजे शकणे आणि कुल्ड म्हणजे पण शकणे, बट कुल्ड समटाइम्स आपण पास्टमध्ये यूज करत असतो. कुल्ड म्हणजे शकला, कॅन म्हणजे शकणे. ओके, आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे मी इंग्लिश बोलू शकते. कॅन म्हणजे शकणे, स्पीक म्हणजे बोलणे. मला सांगितलेलं आहे स्पीक हा काय आहे, बोलणे हा मेन व्हर्ब आहे. या मेन व्हर्बला हेल्प करणारा इथे व्हर्ब आलेला आहे, हेल्पिंग व्हर्ब कॅन. आय कॅन स्पीक इंग्लिश. ओके, म्हणजे मी इंग्लिश बोलू शकते. नेक्स्ट आहे आपण कुल्डचा कसा उपयोग करणार आहे, इट कुल्ड बी अ थिंग. सो नेक्स्ट आता इथे आपण घेणार आहे मे, माईट. मे म्हणजे पण शकणे असंच आपण इथे घेऊ शकतो किंवा शक्यता असणे. माईट हा आपण प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरसाठी पण यूज करत असतो. डिपेंड द सेंटेन्सेस, त्या सेंटेन्सवर डिपेंड आहे की माईट आपण कुठे यूज करायचा. ओके, सो इथे सेंटेन्स आहे राम मे अराईव्ह लेट. म्हणजे राम हा लेट म्हणजे उशिरा पोहोचेल किंवा राम उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. मे म्हणजे तिथे शक्यता आहे असं म्हणतो आपण. देअर, मी तिथे जाण्याची शक्यता असू शकते किंवा मी तिथे जाईल असं पण आपण म्हणू शकतो. मी तिथे जाऊ शकेल. नेक्स्ट आता इथे विल आणि वुल्ड हे आपण फ्युचरसाठी म्हणजेच भविष्यासाठी यूज करत असतो. हे व्हर्ब जेव्हा आपल्याला फ्युचरचं सेंटेन्स तयार करायचं आहे, बोलायचं आहे, तेव्हा विल किंवा वुल्ड आपण यूज करतो. राम विल डू दॅट. राम ते करू शकेल. ओके, शकेल म्हणजे तो करणार भविष्यामध्ये, फ्युचरमध्ये. राम ते करू शकते. ओके, इथे डू आलेला आहे, इथे विल आलेला आहे. ठीक आहे, सो इथे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, विल हा आपण फ्युचरमध्येच यूज करत असतो. वुल्ड यू लाईक सम टी. वुल्ड यू लाईक सम टी म्हणजे तुला थोडा चहा घ्यायला आवडेल का असं पण आपण म्हणू शकतो. तुला थोडा चहा घ्यायला आवडेल का. सो हे जे तुम्ही व्हर्ब्स इथे बघत आहे हे व्हर्ब्स जेव्हा तुम्ही सेंटेन्समध्ये वारंवार उच्चारत जाणार आहे, यूज करत जाणार आहे, तेव्हा तुम्हाला हे ॲक्च्युअलीमध्ये यांची मिनिंग समजून येतील. ओके, शुल्ड म्हणजे पाहिजे तर. ओके, यू शुल्ड गो होम. तुला घरी जायला पाहिजे. यू शुल्ड गो होम, तुला घरी जायला पाहिजे. शॅल आय हेल्प यू. मी तुझी मदत करू शकते का. ओके, शॅल आय हेल्प यू हे आपण फ्युचरसाठी वापरत असतो. मी तुझी मदत करू शकेल का. ठीक आहे, नेक्स्ट आहे इथे पाहिजेतच. हा शुल्ड बघा, हा म्हणजे पाहिजेत आणि इथे पाहिजेतच थोडा भर टाकलेला आहे की पाहिजेतच, मस्ट किंवा आउट टू. यू मस्ट गो होम. तुला घरी जायलाच पाहिजे. इथे आपण म्हटलेलं आहे यू शुल्ड गो होम, तुला घरी जायला पाहिजे. यू मस्ट गो होम, तुला घरी जायलाच पाहिजे. यू आउट टू गो होम, तुला घरी जायलाच पाहिजे असं आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे, सो अशा प्रकारे यूज ऑफ मॉडेल्स आपण यूज केलेले आहे. आता आपण सेमी मॉडेल्स यूज करणार आहे, जे की आपण मागे बघितलेले आहे. सेमी मॉडेल्स नीड, डेअर आणि यूज टू हे कशा प्रकारे यूज करायचे. सो इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण नीड घेणार आहे. नीड म्हणजे गरजेचे, करणे हे गरजेचेच आहे. नीड म्हणजे तसं गरज असते हे आपल्याला माहितीच आहे, नीड म्हणजे गरज. बट नीड हा शब्द इथे आपण यूज करत आहे म्हणजे गरजेचे आहे. यू नीड नॉट वरी अबाउट मी. तुला माझी काळजी करण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे, यू नीड नॉट वरी अबाउट मी. नेक्स्ट, यू डिडंट नीड टू वरी अबाउट मी म्हणजे तुला माझी काळजी करण्याची आवश्यकता नाही असं आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे डेअर म्हणजे धाडस करणे. डेअर एनी वन गो देअर. तिथे जाण्याचं कोणाचं एकाचं धाडस आहे का. डज एनी वन डेअर टू गो देअर. आता बघा इथे जो आपण नीड यूज केलेला आहे हा आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणून यूज केलेला आहे आणि इथे मेन व्हर्ब म्हणून यूज केलेला आहे. इथे आपण डेअर हेल्पिंग व्हर्ब म्हणून यूज केलेला आहे आणि इथे आपण मेन व्हर्ब म्हणून यूज केलेला आहे. जेव्हा आपण मेन व्हर्ब म्हणून यूज करत असतो तेव्हा आधी आपण इथे आणखी एक हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला घेऊ शकतो. डज एनी वन डेअर टू गो
देअर. हा टू ऑप्शनल आहे, इथे टू तुम्ही घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. डज एनीवन डेअर गो देअर, कोणाचे तिथे जाण्याचे धाडस आहे का. ओके, सो इथे बघा क्रिया करत होता किंवा होती यालाच आपण यूज टू म्हणतो. कधी कधी हे सवय म्हणून पण आपण यूज करत असतो. आय यूज टू लाईक कॉफी, मला आधी कॉफी आवडत होती. मला आधी कॉफी आवडत होती, आता आवडत नाही असं आपण इथे म्हणू शकतो. आय यूज टू लाईक कॉफी, मी आधी आवडत होती म्हणजे आधी करायला आवडत होतं, आधीचं काम, पास्ट मधलं काम, किंवा मला कॉफीची सवय होती. आय एम यूज टू कॉफी, इथे आपण असं पण राईट करू शकतो हे सेंटेन्स की मला कॉफी आवडत होती किंवा आवडत आहे. यूज टू आपण दोन प्रकारे इथे यूज करू शकतो. तर हे असे काही सेंटेन्स होते जे आपण यामध्ये मॉडल आणि सेमी मॉडल्स व्हर्ब यूज करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे खूप बेसिक सेंटेन्स आहे. अशाच प्रकारचे तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे पण काही छोटे मोठे सेंटेन्स तुम्ही बोलत असता त्या सेंटेन्समध्ये हे व्हर्ब्स, हेल्पिंग व्हर्ब्स आणि मेन व्हर्ब्स यूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. आणि मेन व्हर्ब्स हे काय असतात हे तुम्हाला आपण आता नेक्स्ट घेणार आहे. मेन व्हर्ब्सचे किती पार्ट्स होतात, किती फॉर्म आहे हे आपण नेक्स्ट शिकणार आहे. ठीक आहे. सो एव्हरीवन, मेन व्हर्ब्सचे आपल्याला काही फॉर्म शिकण्याआधी आपल्याला हे शिकणे आवश्यक आहे की रेग्युलर व्हर्ब्स आणि इरेग्युलर व्हर्ब्स काय असतात. ओके, रेग्युलर व्हर्ब्स हे काय असतात, कशावरून आपण ते ओळखू शकतो हे बघा. द सेकंड अँड थर्ड फॉर्म्स एंड इन द ईडी. जेव्हा व्हर्बचे आपण फॉर्म बघणार आहे, व्हर्बचे एकूण 5 फॉर्म्स होतात हे आपण बघणार आहे. तर त्यामध्ये सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी जेव्हा लागलेला असतो शेवटी, तेव्हा ते रेग्युलर व्हर्बमध्ये येत असतात. ओके, आणि इरेग्युलर व्हर्बमध्ये द सेकंड अँड थर्ड फॉर्म आर डिफरंट. म्हणजे इरेग्युलर व्हर्बमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड हे तिन्ही फॉर्म टोटल डिफरंट असतात असं लक्षात ठेवू शकतो. तर एक्झाम्पल आहे इथे लुक, लुक्ड, लुक्ड. लुक हा V1 आहे म्हणजे व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, लुक्ड हा V2 आणि लुक्ड हा V3 आहे. बघा इथे लुकला ईडी आहे पुढे म्हणजे हा रेग्युलरमध्ये येतो. बट इथे एक्झाम्पल बघा इरेग्युलरमध्ये बाय, बॉट, बॉट. इथे बाय आहे हा V1 आहे, बट बॉट आणि हा बॉट V2, V3 आहे, हा डिफरंट आहे, यांना ईडी लागलेलं नाही. म्हणजे सेकंड आणि थर्ड फॉर्ममध्ये ज्या व्हर्बला पुढे ईडी लावलेला असणार आहे तो रेग्युलर येणार आहे आणि अदरवाईज तो इरेग्युलर असणार आहे. तर असेच काही आपण व्हर्बचे आता फॉर्म शिकणार आहेत. हे फॉर्म्स खूप महत्त्वाचे आहे लक्षात ठेवण्यासाठी. आणि इथे एक आपण आयडेंटिफाय पण करणार आहे की इरेग्युलर कोणता आणि रेग्युलर कोणता. ओके, सो इथे काही व्हर्ब्सचे फॉर्म्स मी राईट केलेले आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे समजून घ्या. इथे बेस फर्स्ट फॉर्म म्हणजे V2 हा फर्स्ट फॉर्म आहे. कधी कधी त्याला बेसही म्हणतात, V1 ही म्हणतात. नेक्स्ट आता इथे पास्टमध्ये V2 येणार आहे. V2 म्हणजे सेकंड फॉर्म. नेक्स्ट आहे इथे पास्ट पार्टिसिपल V3 म्हणजे थर्ड फॉर्म. नेक्स्ट आहे इथे प्रेझेंट. इथे यामध्ये व्हीला यस किंवा ES लागत असतो या फॉर्ममध्ये. ओके, तसे तर मेन फॉर्म हे 1, 2, 3 हे 3 फॉर्म आहेत. बट इथे प्रेझेंटमध्ये व्हीला एस किंवा ES लागत असतो शेवटी व्हर्बला. आणि नेक्स्ट आहे प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये व्हर्बला व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला ING लागलेला असतो शेवटी. ओके, सो वन बाय वन बघणार आहे. फर्स्ट आहे इथे वर्क. वर्क म्हणजे काम, काम करणे. वर्कचा सेकंड फॉर्म आहे इथे वर्क्ड. वर्क्ड म्हणजे ईडी लागलेला आहे म्हणजे हा पास्टमध्ये आहे, काम केले. आणि इथे थर्ड फॉर्ममध्ये पण ईडी लागलेला आहे, वर्क. आणि प्रेझेंटमध्ये आपण एस लावतो म्हणजे वर्क्स. इथे एस आहे वर्क्स आणि ING लावला तर वर्किंग. ठीक आहे. तर आता मला इथे सांगा तुम्ही की हा रेग्युलर आहे की इरेग्युलर व्हर्ब आहे. कसं आयडेंटिफाय करणार आहे आपण. रेग्युलर फॉर्ममध्ये इथे व्हर्बच्या सेकंड आणि थर्ड फॉर्मला काय लागलेलं असते, ईडी. तर इथे ईडी लागलेला आहे म्हणजे हा रेग्युलर आहे. तर इथे आपण राईट करणार रेग्युलर. ओके, सो नेक्स्ट आहे इथे हँग. हँग म्हणजे फाशी देणे. आणि परत एक हँग आहे, हँग म्हणजे लटकवणे. हे जरीही आपल्याला V1 मध्ये सेम दिसत असेल तरीही ह्या दोन्ही याचे फॉर्म्स हे वेगवेगळे होत असतात. V2, V3 आणि पुढे प्रेझेंट पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल हे वेगवेगळे असतात. ओके, तर इथे काय घ्यायचं आहे, हँग म्हणजे फाशी देणे. हँगचा सेकंड फॉर्म आहे हँग्ड, थर्ड फॉर्म आहे हँग्ड.
व्हीला म्हणजेच व्हर्बला आपण एस लावला तर हँग्स आणि आयएनजी हँगिंग. तर चला सांगा आता इथे हा रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे. बघा सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी आहे म्हणजेच हा रेग्युलर आहे. ओके. नेक्स्ट आहे इथे हँग म्हणजे लटकवणे. हँग, हंग, हंग, हंग्स, हँगिंग. ओके. तर इथे हँग म्हणजे लटकवणे आहे. सेकंड जो आहे V2 हा हंग आहे, V3 हा हंग आहे. इथे ईडी नाही म्हणजे हा इरेग्युलर व्हर्ब आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इथे कट. कट म्हणजे कापणे. कट, सेकंड फॉर्म कट, थर्ड फॉर्म कट. कट्स, कटिंग. ओके. सो इथे ईडी नाही ना सेकंड आणि थर्ड फॉर्म मध्ये म्हणजे हा काय आहे इरेग्युलर व्हर्ब. नेक्स्ट आहे डू. डू, डीड, डन, डज, डुईंग. अशा प्रकारे हे तुम्हाला लर्न करून घ्यायचे आहे. डू, डीड, डन, डज, डुईंग. तर इथे सर्व फॉर्म्स हे वेगवेगळे आहे. कोणत्याही फॉर्ममध्ये ईडी नाही म्हणजे हा इरेग्युलर व्हर्ब आहे. ओके. नेक्स्ट आहे बी. बीचे खूप सारे फॉर्म्स होतात. बीचे पार्ट 2 मध्ये म्हणजे पास्ट मध्ये आपण वॉज, वर यूज करतो. पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 आपण बीन यूज करतो. प्रेझेंट मध्ये आपण इज, एम, आर, एम इज आर यूज करतो. आणि प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये बीइंग, आयएनजी लावून बीइंग तयार करत असतो. ठीक आहे. हे सर्व वेगवेगळे आहे म्हणजे हा असणार आहे इरेग्युलर व्हर्ब. हॅव, HAVE, हॅव. हॅवचा पास्ट मध्ये म्हणजे V2 मध्ये हॅड. एक लक्षात ठेवा कधीही पास्ट मध्ये V2 हा फॉर्म आपण घेत असतो आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3. हॅड, 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 हॅज. हॅज आपण प्रेझेंट मध्ये घेत आहे हॅवचा. ओके. हॅज हा हॅवचा प्रेझेंट आहे आणि हॅविंग, आयएनजी म्हणजे ई काढून टाकायचा, आयएनजी लावायचा, तेव्हा इथे हॅविंग होणार. सर्व फॉर्म्स वेगवेगळे आहे. हा पण इरेग्युलर फॉर्म इथे येणार आहे, इरेग्युलर व्हर्ब. नेक्स्ट आहे लुक. लुक, लुक्ड, लुक्ड, लुक्स, लुकिंग. ओके. लुकला ईडी आहे सेकंड आणि थर्ड मध्ये म्हणजे हा रेग्युलर येणार आहे व्हर्ब. नेक्स्ट आहे गो, वेंट, गॉन, गोज, गोईंग. गो म्हणजे जाणे. आता वेंट घेतलेला आहे आपण, टोटल डिफरंट दिसत आहे. सो अशा प्रकारचे काही व्हर्ब्स आहे जे टोटल फॉर्म चेंज होणार आहे, त्यांची स्पेलिंग वगैरे टोटल चेंज होऊन तुम्हाला दिसतील. तर हे तुम्हाला लर्न करणे खूप आवश्यक आहे. गो, वेंट, गॉन, गोज, गोईंग. सो इथे पूर्ण हे डिफरंट आहे, कुठेही ईडी लागलेला नाही म्हणजे हे काय आहे इरेग्युलर व्हर्ब. तर अशा प्रकारे काही व्हर्ब्स आपण इथे प्रॅक्टिस म्हणून घेतलेले आहे. हे फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी व्हर्ब घेतलेले आहे. असे तुम्हाला खूप सारे व्हर्ब्स कलेक्ट करायचे आहे माइंडमध्ये आणि रेग्युलर रीड करत जायचं आहे. जेव्हा तुम्ही व्हर्ब्स खूप सारे पाठांतर करणार आहे किंवा लक्षात ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला सेंटेन्स तयार करण्याला कोणीही रोखू शकत नाही. बट ते व्हर्ब्स कोणते आणि कुठे यूज करायला पाहिजे हे आता आपण डिटेलमध्ये शिकलेलं आहे. जर तुम्हाला काहीही अडचण असेल, काही समजलं नसेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणखी इझी मेथडने समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके. आय होप एव्हरीवन दिस लेक्चर इज very helpful for you. If you like this video, share to your friends and subscribe this channel. We will be met in the next video. Till then, bye.